पूर्णपणे व्यासपीठाची जबाबदारी त्यांच्यावर. ते नवीन बॅटर तर विशाल चंद्रनगर आलाय. मुकेशने कुठेतरी मी तर म्हणेल घाई केली. एका धावेसाठी त्यांचा महत्त्वाचा विकेट गेलाय. तर या बॅटरकडे भरपूर क्षमता होती, गुणवत्ता होती, ताकद होती की कोणत्याही बाजूला ते मोठे फटके मारू शकत होते. आता मात्र तलोजा आपण त्या संघाच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा 27 धावा. गडी बाद झाले तब्बल आपण बघितलं तर 3 गडी बाद झाले. एक सांघिक यश मिळालंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येते दुसऱ्या स्पेलमध्ये सपन पटेल. सपवान पटेलला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा आपण खुटारी एंडकडून स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. नवी बॅटर आपण पाहू शकता विशाल चंद्रनगर. पाहिजे तर विशालसाठी क्षेत्ररक्षण ऑन साइडला शॉट पॉइंट लेग स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. हा चेंडू वेगवान होता, शरीराच्या दिशेने वेगाने आलाय. डॉट चेंडूची समाप्ती. अली पटेल बघा किती वेगाने चेंडूवर आलाय. त्याला माहिती आहे सिंगल जाऊ शकते. सपन पटेल आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक प्रेक्षक आहे त्याला मी विनंती करतो जरा मैदानाच्या आपण थोडंसं बाहेर व्हा. चेंडू पुन्हा पूल करताना वेगाने चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय जबरदस्त चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. या वेळेला 29 धावा. बघा अजय देखील नाही 2 धावा आहेत अजय. नाही थोडंसं दुपारचं सत्र आहे ना. नाही बघा एक प्रेक्षक आहे त्याला विनंती करतो. मला वाटतं तलोजाचे देत जरा थोडंसं बाजूला बेटा. तुमचीच मॅच चालू आहे. कदाचित चेंडू अडला तर उगाच सपन. हो फुल लेन डिरिलचा चेंडू. यावेळेला अपील केलं जातंय. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. अपील तुम्ही करू शकता. उस्मान पटेल बघा लगेच काहीतरी खेळून सांगतोय वाटतं. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. बघा स्पोर्ट्समॅनशिपचा काय दाखवतात उस्मान पटेल. कारण त्यांना माहिती मी सिनियर खेळाडू आहे, मी यंगस्टरांना घडवायचंय. त्यामुळे ते लगेच सांगतात पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. पुणे सफाईने गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला प्रथमेशला आपण पाहू शकता. रत्नदीप आहे. रत्नदीप चौधरी. सपन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला रत्नदीपला आपण पाहू शकता. नो स्ट्राईकला आपण पाहू शकता विशाल. सपन राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. फुलटॉस आहे लॉफ केला. यावेळेला चेंडू चालला मिडानो वाईडिश लॉंगरला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 1 धाव ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकार ते आपण पाहू शकता. यावेळेला हाईट फॅक्टर चेक करा. पुन्हा एकदा आपण बघितलं तर पंचांनी व्यस्त केलं आमच्या तिसऱ्या पंचांना. ना फेअर डिलिव्हरी नाही. विशाल मात्र बिझी शेड्यूल राहतं लगेच त्यांचं. लगेच बघा वेगाने येतात. आमच्या मॉनिटरकडे पाहत आहेत. नाही फॉर्च्यून इव्हेंट आहे ना म्हणजे अजय दूध का दूध पाणी का पाणी. धावसंख्या धाव फलकाती वलवली संघ प्रथम बॅटिंग करताना 31 धावा. स्ट्रायकरला आपण पाहू शकता विशाल. सपंत विशाल. ओ फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवला यावेळेला. क्षेत्ररक्षक आपण दूरवरती आहेत. पंचांचा इशारा तर 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. दणदणीत चौकार. तर निश्चित स्वरूपात बॅस स्वागत आहे. नाही अतिथी देव भव. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आदरपूर्वक केला जातोय आणि एमडी सर ते आदरपूर्वक करतात. सवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला विशाल. हो खोदून काढलाय. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. बॉटमचा खूप चांगला वापर. डाऊन डी डगर ग्राउंड. उस्मान पटेल आहेत. गुड थ्रो. काय फेक आहे बघा ना. एक क्षेत्ररक्षण आपण आता बंधुराज क्षेत्ररक्षण करतो. दुसरा बंधुराज यष्टिरक्षण करतोय. धावसंख्या धाव फलकाची 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा आपण पाहू शकता. 12च्या सरासरीने याच आपण म्हणजे 2 षटकामध्ये सपनने धावा दिल्या. तब्बल 20 धावा दिल्या आहेत. यस एमडी सर. तर यानंतरची लढत असेल बघा उपांत्य फेरीमधली पहिली लढत असणार आहे. श्री गणेश नावाली विपक्ष
जयदुर्गा एकता 11 रोंदन क्रिकेट संघाच्या दरम्यान पहिली उपांत्य फेरीची लढत खेळवली जाणार आहे. सामना मात्र 6 षटकांचा खेळवला जाणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. एमडी सर आणि टॅम्प बॉल सुद्धा खेळलं जाणार, एक षटक त्यांनी असणार आहे, हे फार महत्वाचं नाही निश्चित स्वरूपात त्याबद्दल चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाची जी कमिटी आहे ना आपले खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावे लागेल. कारण आपल्या या तालुक्यामध्ये अशा प्रकारे पहिलं षटक आपण पाहणार आहोत, ज्या चेंडूचा वापर केला जाईल. एक आगली वेगळी संकल्पना प्रथमच जयेश आपल्याला बघायला मिळतो. तर निश्चित स्वरूपात नाणेफेकी साडी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी संपर्क साधावा. नाही मच्छिंद्र सर, आपण म्हणतो नेहमी आपण मैदानाच्या बाहेर बघितलं तर पाणी देखील तुम्हाला मिळतं, पण आज आईस्क्रीम प्रेक्षकांची संख्या जास्ती वाढली ना, पण मी तर म्हणेल प्रत्येकाने एक एकच घ्या. नाही त्याच्यात प्रेक्षक मात्र माहीर असतात. काही खेळाडू नंतर सांगतात अरे मी 3 खाल्ले, अरे पण एकच खाल्ला असता दुसऱ्याला आणखी 2 मिळाले असते. जाऊया मॅचच्या दिशेने. वकास आल्यात, वकास आल्यात गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. आपण बॅटर पाहू शकता यावेळेला विशाल चिंद्रनगरला आपण पाहू शकता. वकास फुलटॉस आहे, पूल करत होता यावेळेला, पंच नोची खूण करतात यावेळेला. हाईट फॅक्टर आहे त्यामुळे येणारा चेंडू फ्रीड असणारे 1+1 धावा मिनिट आहेत. 38 धावा आता स्ट्राईक केला आपण पाहिले तर रत्नदीप असणारे आता फ्रीट म्हणजे मेजवानी दावत असणारे. दावत कबूल करतो का पाहिजे, वकास कशा प्रकारे चेंडू फेकतो पाहिजे. आता राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो वकास. स्ट्राईक केला रत्नदीप चौधरीला आपण पाहू शकता. फ्रीटचा चेंडू पंचा आपण येतो इथे उंच 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 चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू चाललाय हवाई सफर करत सीमाच्या पार. षटकार. थँक्यू डीजे. त्याला योग्य प्रत्युत्तर दिलंय आपण पाहिले तर यावेळेला रत्नदीप चौधरीने. उस्माना पटेल देखील खेळणारे, मजा येईल मॅच मध्ये. बाग इलेव्हन तलोजा संघ देखील सहज हार मानणारा संघ नाहीये मैदानावर. पाठीराखे भरपूर प्रमाणात आले आहेत. वकास पुणे त्या गोलंदाजी मार्गवर राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो. स्ट्राईकला आपण पाहू शकतो रत्नदीप चौधरी. रत्नदीपच्या बारमधून फ्रीटच्या माध्यमातून एक षटकार आलाय. वकास हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून उंच 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 लांबच लांब वाईडिश लॉंग गॉन सीमा रेषे पार. षटकार. तर तलोजा येथील आदरणीय इलाशेठ मुल्ला यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर. जयशेठ मात्रे कार्यार्थाने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. या अपन व्यासपीठावर आपका इस सरजमी के ऊपर आगमन हो चुका है. आइए स्टेज के ऊपर आपका यहाँ पर स्वागत है. नाही गोमा सेटच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 1000 रुपये 2 तर मारले आहेत. मारले तर 1000 मिळतील. मच्छिंद्र पाटील सर पैसा कोणाला नकोय हो. हल्ली 1 जानेवारी पासून एक नवीन नियम देखील लागू होणार मच्छिंद्र सर, तो देखील आपण प्रेक्षकांना सांगू. खेळाडूंना नाहीये नक्कीच. म्हणजे आपण पाहिलं तर आता आपण भिकाऱ्यांना पण भीक देताना काही शहरांमध्ये दिले जाणार नाहीये, अन्यथा तुम्हाला आपण सजा देखील होऊ शकते. वकासने एंड बदललाय. स्ट्राईक केला रत्नदीप. तिसरा येतो का पाहायचंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तर लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं यावेळेला. वकास आपण पाहिले तर इथं भाग्यवान ठरलाय आणि पहिले तर कुठेतरी कम नशिबी ठरलाय. तो म्हणजे आपण रत्नदीप स्वतःवरती नाराज होतोय. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 51. अजय म्हात्रे किती चांगले गुणलेखन करतात बघा ना. वकास पण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण विशालला पाहू शकता. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. आज चेंडू पुन्हा एकदा उडवलाय उंच 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 लांबच लांब मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. चढवला जातोय. आतापर्यंत आपण बघतो 21 धावा आल्या आहेत. धावसंख्या वेगाने वाढते 57. वकास पुणे गोलंदाजी मार्कवर दोन्ही बाजूने हल्ला चढवतो. पुणेचा पूल केलाय धावंडी ग्राउंड. चेंडू चालला डीप स्क्वेअर लागला अशा तशा डीप मध्ये येतोय. चेंडूला फीड करतोय. मिसफील्ड झाले. 2 धावा मिळत आहेत. थोडासा दबाव बघायला मिळतोय. अली चांगली बॅकिंग देतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 59. एक चेंडू अजूनही बाकी म्हणजे विचार केला तर अजय अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते. कारण दुपारच्या आपण बघितले तर 12:35 म्हणजे अजय माहिती आहे प्रेक्षकांना आईस्क्रीमचा टाइम झालाय, भोजनाचा टाइम झालाय. जेवल्यानंतर काही काहींना स्वीट खायला लागतं. फुलटॉस आहे ऑन साइडला पाठवून दिलं यावेळेला फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून पॅरलल फ्लॅट सपाट षटकार. तर निश्चित स्वरूपात अतिशय दमदार फलंदाजी बघायला मिळतो. विशाल चिंद्रंकर त्यांचे खऱ्या अर्थाने पिताश्री विजय शेठ चिंद्रंकर सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. या पण व्यासपीठावर मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे प्रॉपरेटर गोवर्धन शेठ पालेकर येथे क्रिकेट त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत प्रमोद म्हात्रे वलवली दादा या आपण व्यासपीठ आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. मी जयेश म्हात्रे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते पिसारवे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक गणेश दादा म्हात्रे साहेब या शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. आपल्या शुभ हस्ते राजकीय क्रीडा शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांचा समाजामध्ये आदर सन्मान केला जातो असे दमदार व्यक्तिमत्व कनक एंटरप्राइजेस आदरणीय श्री राजेश महादेव पिसारवे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. की खऱ्या अर्थाने मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास वाते सुमनांजली स्वागत नसे हा तर हा एक जीवाला. आणि राजेश शेठ तुमच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. हा क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा. मैदानाकडे वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे बालू पाटील सरांकडे. थँक्यू एमडी सर. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतं आणि मैदान आपण व्यासपीठावर तुम्ही आहात. तर राजेश महादेव साहेब यांच्या वतीने पिसारवे स्पर्धेसाठी 3001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही चैतन्येश्वर मित्रमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. कारण स्पर्धा म्हटली ना तर प्रत्येकाचा हातबळ पाहिजे, खारीचा वाटा पाहिजे. सपन आपण तर वाकाच्या या षटकात आल्या धावा 29. धावसंख्या धावफलकाती वलवली क्रिकेट संघ 65. पहिल्या सामन्यात आपण 35 झाल्या होत्या. 36 करायला नाके न आले ते पण त्यानंतर धावा आल्या आहेत. कारण खेळपट्टी आता टणक बनली आहे. खेळपट्टीवरती जो मास्टर होता तो आता निघून गेलाय. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन येतोय अझर पटेल. नेहमी आम्ही पाहिले की हा सलामीची षटक फेकायचा पण अझर आता शेवट हा चेंडू ऑन साइडला पाठवून दिला उंच आणि खूपच लांब जातो का पाहिजे चेंडू मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. हरिचंद्र चौधरी देखील आपण त्यांचे पिताश्री कॅप्टन होते म्हणजे घरातून क्रिकेटचा वारसा जपला जातोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 71. अझर एज आहे पण क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. चेंडू बघा पडल्यानंतर थोडासा डायवर्ट देखील होतोय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 72. आता स्ट्राईक एंडला विशाल आलाय. विशालनी काय जबरदस्त दोन्ही बॅटरमध्ये खूप चांगली भागीदारी झाली आहे. तब्बल ती भागीदारी आपण पाहू शकता यावेळेला. आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे आम्हाला ऑपरेटर सांगतीलच किती धावांची भागीदारी झाली आहे. 45 धावांची भागीदारी. टाय होऊन जरा दोन बॅटरसाठी. चेंडू पुलकाचा वेग प्रचंड आहे अजरकडे. डॉट चेंडूची समाप्ती ते बऱ्याच वेळानंतर ना डॉट चेंडू दादा दिसतोय. आता चेंडू बाक्यात फक्त आणि फक्त आपण शेवटच्या षटकातील अझर पटेलचे 3 चेंडू बाक्यात. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक पलटवार रटम ऊर्ध्वकडे मार्ग होतो स्ट्राईकला विशाल. हा चेंडू पाठवून दिला पूलच्या माध्यमातून. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. मच्छिंद्र पाटील सर आपण बघितलं ना खेळाडूंपेक्षा एमडी सरांनाच घाई जास्त आहे. त्याने बाळू पाटील 50 धावांची पार्टनरशिप टाय होऊन देते दोन बॅटरांसाठी. काय भागीदारी केली जाते. माहोल गरम केला जातोय. मी कशीच म्हणालो दुपारचा सत्र आता 12 12:30 झाले आहेत. भूक लागली असेल खेळाडूंना पण मात्र या बॅटरला विशालला मात्र धावांची भूक लागली आहे. पुन्हा एकदा पाठवून दिला शपलोन स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मागून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेपार षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 84. संधी आली विशालला. 2 चेंडू 2 षटकार मारल्यात. 57 धावांची पार्टनरशिप भागीदारी आवडली असेल. चांगलं क्रिकेट आवडलं टाळ्या होते दोन बॅटरांसाठी. 18 चेंडू 57
मच्छिंद्र पाटील, जसं आपण बघितलं ना आता मोबाईलमध्ये नेटवर्क फास्ट झालंय तसं क्रिकेट देखील फास्ट झालंय. आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेट खेळ नाही बच्चों का जिसमें पसीना निकलता अच्छो अच्छो का. मैदानावर घाम गाळायला लागतं. मैदानावर तुम्ही घाम गाळले तर केतन म्हात्रे सारखे तुम्हाला 36 बाईक भेटतील अजय म्हात्रे, पण त्यासाठी मेहनत परिश्रम करावे लागणार आहे. घरात बसून तुम्ही सांगाल युट्यूबवर मॅचेस पाहतो, जमणार नाहीये. मैदानावर जा, घाम गाळा, मैदानात तुम्हाला काहीतरी बक्षीस मिळेल. क्रिकेट तुम्हाला काहीतरी देईल. मच्छिंद्र पाटील सर 35 धावांचं योगदान देतोय आपण. तर विशाल जबरदस्त बॅटिंग. दोन्ही षटकात वाकाच्या 29 आल्यात. इथे देखील धावा येत आहेत. अजर चेंडू यावेळेला आपण तर अपील केलं जात आहे. जोपर्यंत चेंडू पॉइंटला फीड होतोय, एक धाव कंप्लीट केले ते पंच लेगबायची खूण करतायत. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. वलोली संघाने धावा कुठल्या तब्बल 85 आणि 86 धावां